समाज. पण मगाशी आपण सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हा समाज जो आहे हा मोठा हत्ती आहे. हत्ती आहे, तो जो बसलाय तो लवकर उठायला. मी तर शिवसेना सोडली 1990 मध्ये, तेव्हापासून ओबीसी मंडल आहे सगळे दगड खाली सगळं झालं. तुम्हाला माहिती आहे, हल्ले झालेलं घरावर सगळं काही सोचतात. आणि सामाजिक काम हातात घेऊन तो काम करतो. त्याला खूप त्रास सहन करावाच लागतो. तो समाजात त्रास सहन करावा लागतो, तो राजकारणात सहन करावा लागतो. अनेक ठिकाणी जे आहेत त्याला ठेचा लागतात सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर. आणि तो म्हणतो नाही सगळे समाज आमचे आहेत, अमुक आहे. ठीक आहे, त्याचं बरोबर. पण मी जेव्हा पाहिलं की ओबीसी समाज एवढा 54% आहे, परंतु तो एवढा मागास आहे. ओबीसी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे आले, बलुतेदार आणि तुमचे काय म्हणतात भटके मुक्त सगळे त्याच्यामध्ये. ओबीसी का म्हटलं की ते सगळ्या हा फार. आणि म्हणून म्हटलं यांच्यासाठी काम करायचं. काही लोकांना वाटलं की काय होता मंत्रिमंडळात जायचं आहे म्हणून मेळावा घेतो का. त्या सगळ्या मंडळींनी सांगायचं महाराष्ट्रात तर प्रचंड मेळावे झाले, 5-5 लाखाचे सुद्धा अनेक ठिकाणी. पण दिल्लीमध्ये केवळ महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव घेऊन अख्खं रामलीला मैदान समता परिषदेने भरवलं. आणि संपूर्ण देशातून राजस्थान असेल, बिहार असेल, यूपी असेल, हरियाणा सगळीकडून जे आहेत लोक आले. सगळीकडे जागृती झाली. अनेक ठिकाणी आमचे खासदार निवडून आले. बिहारमध्ये खासदार निवडून आले, एक तर मंत्रिमंडळात सुद्धा गेलो. त्यावेळेला मंत्री होतो, त्यावेळेला काय पाहिजे होतं. आणि मगाशी सांगितलं की ज्या वेळेला बीड मध्ये हल्ले झाले केवळ सुभाष राऊत यांचं हॉटेल जळालं ते तर आहेच, परंतु जयदर क्षीरसागर माजी मंत्री, संदीप क्षीरसागर आमदार, शरद पवार साहेब सगळे एकत्र राहतात, वेगवेगळे पक्ष. त्यांच्या समोरच्या सगळ्या गाड्या पेटवल्या. जयदर क्षीरसागर यांची आई 2 का 3 वेळा खासदार होत्या, काकू म्हणायची होता. त्यामुळे मोठा वाडा आणि मोठी भिंत 10 फुटाची. आणि ज्या काही आगी लागल्या आणि धूर झाला, आतमध्ये असलेली कच्ची बच्ची लेकरं जे आहेत सफोकेशन व्हायला, जीव जातोय की काय अशी परिस्थिती त्यांच्या. बाहेर पडता येत नाही कारण आगीचे लोळ उठलेले आहे. अशा वेळेला नमाजला चाललेले जे 4-5 मुस्लिम बांधव होते त्यांनी वेळे अन्ना के घर को क्या होगा, आणि त्यांनी फोन केला, कोणी भेटेना. त्यांचाच एक जो आहे घराचा माणूस जो योगेश क्षीरसागर, पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर, त्यांची बायको पण पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर. त्यांना शेवटी फोन लावला. त्यांनी सांगितलं आम्हाला वाचवा, मुलं तर जगते असं वाटत नाही, त्या आगीतून जाऊन बाहेर येता येत नाही, पाठीमागे भिंतीवरून बाहेर जात आहे. नमाज न जाता त्या 5 मुस्लिम बांधवांनी त्या भिंतीकडे मागून गेले, एकावर एक गोविंदा केला, त्या भिंतीवर चढले.